हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज तुम्हाला एक मस्तपैकी गोष्ट सांगणार आहे आणि नंतर आपण त्या गोष्टीतनं काय काय शिकतो आणि आपलं जीवन बदलून टाकणारी गोष्ट आहे ती. त्यामुळे आधी गोष्ट ऐकूया आपण. एकदा काय झालं, एक मोठा बिझनेसमन होता. त्याचा मोठा बिझनेस होता आणि खूप छान माणूस होता तो. खूप चांगला होता. सगळे लोकांना त्याच्यावर खूप खूप प्रेम होतं. लोकांना मदत करायचा. एकदम रेस्पेक्टेबल माणूस म्हणतो आपण सोसायटीत, तसला माणूस होता तो. अगदी छान त्याचा बिझनेस चाललेला असायचं. खूप प्रेमळ होता आणि छानच चाललेलं होतं त्याचं, मस्त. त्याला 3 मुलगे होते, बायको आणि 3 मुलगे. हे त्याचं कुटुंब होतं. एक दिवस अचानक काय झालं, तो प्रवास करून येताना, मुंबईहून आपले घराकडे येताना त्याचे कारचं ॲक्सिडेंट होते आणि ॲक्सिडेंटनं तो ऑन द स्पॉट मरून जातो. खूप दुःख होते. ही 3ही मुलं होती हुशार, हे सगळं, पण कोणालाही ते बिझनेसमधलं काहीच माहीत नाही आहे. कधी काही काम करून माहीत नाही. घरात भरपूर वैभव होता, हे होता, अगदी मजेत राहत होती ही मुलं. त्यामुळे कोणाला काही माहीत नाही आहे. आणि ह्यांना काय वाटलं, लोक आपल्याला एवढं मानतात म्हणजे आपण असंच राहायचं, म्हणून पहिल्यांदा काय केलं आहे, तर धन बिन संपलं. तर संपल्यावर घरातली ज्वेलरी, दागिने म्हणा, काही महागड्या वस्तू, सोनं चांदी, हे सगळं विकून आहे तसं भागवायला लागले. असं करत ते संपत आलं. तरी बाहेरच्यांना कोणालाही ते दाखवत नव्हते त्यांची परिस्थिती बिघडलेली आहे म्हणून. असं चालू होतं. ते एक दिवस त्यांचा एक नातेवाईक येतो. नातेवाईक त्यांच्या घरी येतो. ते बरेच वर्षांना आलेलं असतो. ह्यांना तर दाखवायचं नसते ह्यांची परिस्थिती एवढी खाली गेलेली आहे म्हणून. मग त्याला तरी जेवण बिवण सगळं वाढायला पाहिजे. मग त्याला वाटलं की आपण काय, मग हे काय म्हणतात, आपण उपवास करायचा, त्याला आहे तर व्यवस्थित वाढायचं, म्हणजे त्याला काही कळू द्यायचं नाही. मग थोरला मुलगा म्हणतो, माझा आज उपास आहे, मी जेवत नाही. मधला म्हणतो, मला बाहेर जेवायला जायचं आहे. मग धाकट्याला बसवतात. कोणाला तरी आलेले पाहुणे बरोबर जेवायला बसवायला पाहिजे ना. तो पण आईनं वाढायला आणलं की हे नकोचा नको म्हणतो. आलेले पाहुणेला काहीतरी लक्षात आलं, समथिंग इज मिसिंग, काहीतरी ओके नाही आहे हे म्हणून. मग तो रात्री झोपला. झोपायची व्यवस्था करून. हे कसं आजूबाजूच्यांना सुद्धा दाखवलं नव्हतं ह्यांची परिस्थिती काय आहे किंवा किती खाली गेली आहे म्हणून. आणि रात्र झाला. हा विचार करत पाहुणा झोपला होता. रात्री उठून खिडकीतनं तो बघतो, त्याला दिसलं एक मुलगा, त्यांचे घरापाशी एक मोठं आवळेचं झाड होतं. त्याला भरपूर आवळे लागलेले होते. मोठा मुलगा चढून आवळे काढतो आणि नंतर तर घेऊन जायला एक व्यापारी येतो. आता घरी येऊन घेऊन जायचं, तर ह्यांना कोणालाही कळू द्यायचं नाही म्हटल्यावर तो निम्मे किमतीला घेणार की. कमी किमतीला का होईना ते आवळे विकले जातात. रोज ही मुलं असं करत होती. त्याचे लक्षात आलं. रात्री त्या आवळेचं झाडावरचे आवळे काढायचे आणि तो व्यापारी घेऊन यायचा का, म्हणजे हे कसं विकायला न्यायचं ना, ह्यांना कमीपणाचं येईल, एवढे मोठ्या माणसाची मुलं, म्हणून तो घेऊन जायचा. आणि ह्याचं लक्षात आला. हा बघतो पाहुणा आलेला, असं आहे होय म्हणतो. आणि तो काय करतो, रात्री ही घरची माणसं झोपल्यावर तर झाड कापून टाकतो. आवळेचं झाड अगदी मुळापासून कापून टाकतो आणि आपण आपले गावाकडे निघून जातो काही न बोलता. दुसरे दिवशी उजाडला. घरात अगदी कोणतरी घरातली मिळवणारी व्यक्तीच मेली आहे असं वातावरण चालू झालं का, म्हणजे त्या आवळ्याच्या झाडामुळे तरी ह्यांचं रोजचं हे चाललेलं होतं. आणि
ते माणसाला तरी शिव्या शाप द्यायला लागले. एवढं करायचं ते आम्हाला धान्य काहीतरी देऊन तर जायचं ना. आपलं अन्न आम्हाला देणारा आवळेचं झाड का कापून गेला म्हणून असं सगळं खूप घरात हे झालं. आणि मग करायचं काय, आता आवळे पण नाही विकून खायला. मग हे मुलं तशी शिकलेली होती, तशी बरी होती मुलं. मग आपण काहीतरी नोकरीला जायचं म्हणून तिघही नोकरी शोधायला निघाले. नो डाऊट ह्यांचे वडिलांचं रेप्युटेशन चांगलं होतं, मुलं पण शिकलेली होती, त्यामुळे तिघांनाही नोकऱ्या लागल्या. नोकरी लागली, नोकरीत अगदी मन लावून काम करत होते. ह्यांचं छान चालायला लागलं, भरपूर पैसे यायला लागले. मग हे वडिलांचं बिझनेसकडे बघायचं ठरवलं. बिझनेस परत हे चालू केला, बंद पडलेला बिझनेस. तेही ह्यांना यश मिळत गेलं, का म्हणजे मुलं चांगली शिकलेली सवरलेली होती. बिझनेसमध्ये चांगलं यश मिळत गेलं, व्यवस्थित छान चालायला लागलं. आता प्रश्न पडतो इथे, हे आवळेचं झाड कापायचं नसलं तर काय झालं असतं. ही मुलं फक्त ते आवळे कसे बसे विकून कसं बसं पोटापुरतं मिळून खात राहिली असती. आवळेचं झाड कापल्यामुळे ही काय केली, कामाला जायला बघायला हे केली. ह्या गोष्टीतनं आपण काय शिकतो ते, एक म्हणजे पहिली गोष्ट, लोक काय म्हणतील हा आपण विचार करायचं नाही. आपल्याला योग्य वाटते तर करायचं. हे ना काय वाटलं, एवढे मोठे बिझनेसमॅनची मुलं, आम्ही कसं लोकांकडे जाऊन नोकरी करायची किंवा नोकरी मागायची कशी, लोक काय म्हणतील आम्हाला, हे जे खाली ती मुलं होती. न इलाज झाल्यामुळे का होईना त्यांना जाऊन नोकरी मागावी लागली आणि नोकरी मिळाली आणि नोकरी करायला लागली. म्हणजे पहिली गोष्ट, लोक आपल्याला काय म्हणतील हा विचार आपण सोडून द्यायचा. आणि दुसरी गोष्ट, आपल्या खिशात आपण पैसे ठेवायचे का इगो ठेवायचं हा विचार करायचा. इगो असला की पैसे नसणार, इगो सोडलात की पैसे तुमचे खिशेत येतील. हे मुलांनी आधी काय केलं होतं, इगो होता त्यांना, एवढे मोठे बिझनेसमॅनचं मुलं आम्ही कसं कोणाकडे नोकरीला जायचं, कोणाच्या हाताखाली कसं आपण काम करायचं, हा इगो होता. इगो असल्यामुळे त्यांचे खिसे पॉकेट्स खाली होते. ते इगो सोडून टाकला की त्यांचे पॉकेटमध्ये पैसे यायला लागले. त्यामुळे लक्षात ठेवायचं, इगो आणि पैसे एट ए टाइम नाही राहत. इगो तुम्ही सोडलात की पैसे तुमचे खिशेत राहायला लागतील. आणि तिसरी गोष्ट, कुठलंही काम मोठं आणि छोटं असं नसते, हलकं काम असं काही नसते. कित्येक लोकांचे तर आपण ऐकतो, हल्ली कमी झाले, आमच्यातल्या बायका नाही नोकरीला जात. काही नसलं तरी तेवढी घरातली बाई शिकली सवरलेली असली तरी नोकरीला जायचं म्हणजे त्यांना असं कमीपणाचं वाटते. त्यामुळे किंवा कुठलंही काम हे कमीचं नसते. अमुक काम करायचं, अमुकच काम मोठं असं काही नाहीये. नो वर्क इज बिग और स्मॉल. काम हे काम असते. फक्त चोरी करायची नाही, कोणाला फसवायचं नाही तर चांगलं नाहीये, पण श्रमप्रतिष्ठा ही असतेच. त्यामुळे कुठलंही काम करा, तुम्ही मनापासून करा, काही होत नाही. आणि नंतरचं गोष्ट काय आहे, आपल्याला कुठलं तरी जास्त मिळवायचं असलं ते आपण हातातलं काय आहे तर सोडून जायला पाहिजे. म्हणजे रिस्क घ्यायची तयारी पाहिजे. हे छोटं काम म्हणत नाही मी, छोटं इथे आहे, हे मला एवढं का होईना मिळत जाते, पण मला मोठं मिळवायचं असलं तर कधी कधी हे सोडून मला रिस्क घ्यायला लागते. ही रिस्क घ्यायची आपली तयारी पाहिजे. इथे हे मुलांना आधी तयारी नव्हती बघा, पण न इलाज झाल्यामुळे तर झाडच ते पाहुण्यांना कापल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागलं आणि त्यांचं खरे गुणांना वाव मिळाला.
आणि शेवटचं आणि खूप महत्त्वाचं आहे, आपले कम्फर्ट झोनचे बाहेर आपण यायला शिकायला पाहिजे. कम्फर्ट झोन म्हणजे काय आहे तर छान आहे, मी माझं हे गावातच मस्त आहे, दुसरीकडे चांगली मला ऑफर असली तरी हा गाव हे घर सोडून कसं जायचं, सगळं नवीन, तिथे नवीन मला एडजस्ट करायला लागेल म्हणून मी हे सोडून जायला तयार नसते. नाही, असं करायचं नाही. आपला कम्फर्ट झोन आपण सोडून गेलो का नाही, कित्येक वेळा आपली प्रगती होते. त्यामुळे ह्या मुलांचं कसं आवळेचं झाड पाहुणेनं कापून टाकल्यामुळे प्रगती झाली, तसं आपणही कित्येक वेळा आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर आलो तर आपली प्रगती नक्की होते. या सगळ्या गोष्टी आपणही शिकून घ्यायला पाहिजे आणि आपल्या आयुष्याला पण ह्या सगळ्या गोष्टी आपण लागू करायला हरकत नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.